पहिल्या 20 मिनिटांमध्ये जर आर्टरी उघडली तर हार्ट रिमेन्स टोटली नॉर्मल. 1 तास जर लागला आर्टरी उघडायला तर हार्टचं जे इनर लेअर असतं व्हॉट इज कॉल्ड ॲज एंडोकार्डियम दॅट गेट डॅमेज. आणि तुम्ही जर आर्टरी उघडायला 6 तास लावले, आपले मेजॉरिटी पेशंट्स आपल्याकडे 4 ते 6 तासांनी येतात. हार्टचे 3 लेअर्स आहेत, एंडोकार्डियम, मायोकार्डियम आणि एपिकार्डियम. 6 तासामध्ये पूर्ण थ्रू अँड थ्रू मायोकार्डियम डॅमेज होतं. त्यामुळे कार्डिओलॉजिस्टकडे पेशंट येतो, आर्टरी उघडली जाते, अँजिओप्लास्टी खूप छान होते, पेशंट 2 लाख रुपये खर्च करतो, पण त्याचं इजेक्शन फ्रॅक्शन 60% वरून 30% झालं. तर युअर एम ऑफ ट्रीटमेंट शुड बी क्विक. कुठलाही MIचा पेशंट प्रायव्हेट कारमध्ये ट्रान्सफर करायचा नाही. आता तुमच्या क्लिनिकमध्ये आल्यावर व्हॉट इज द फर्स्ट थिंग यू शुड डू? नंबर 1 डिस्प्रिन. आणि डिस्प्रिन तोंडाने द्यायचं नाही, डिस्प्रिन हॅज टू बी च्यूड. बक्कल ग्लुकोजचं ॲब्झॉर्प्शन फास्ट असतं. नंबर 2 अँटीप्लेटेड एजंट, क्लोपिडोग्रेलच्या 4 गोळ्या द्यायच्या. नंबर 3 इवन बिफोर यू गिव्ह स्ट्रेप्टोकायनेस किंवा इलॅक्सिन इंजेक्शन लेक्सेन 0.3 IV 0.3 सबक्युटेनियसली. आणि यू हॅव टू थ्रॉम्बोलाइज द पेशंट. कारण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हॅव्हिंग अ ब्लॉक इन द करोनरी आर्टरी ही एक गोष्ट झाली आणि हॅव्हिंग MI ही दुसरी गोष्ट झाली. सपोज ब्लॉक इज 50%, त्याच्यावर जर क्लॉट फॉर्म झाला then it becomes 100%. If you remove the clot, block is only 50%. त्याच्यानंतर there is something called as MIच्या ट्रीटमेंटमध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 1 इज थ्रॉम्बोलिसिस, नंबर 2 इज प्रायमरी अँजिओप्लास्टी आणि नंबर 3 इज फार्माकोइन्युजिओथेरपी. की तुम्ही आता थ्रॉम्बोलाइज केलं, पेशंट 24 तासामध्ये अँजिओग्राफीला गेला पाहिजे. इफ द ब्लॉक इज मोर दॅन 70% then only you should do an angioplasty. Otherwise it can be managed medically. 2 शब्द लक्षात ठेवायचे तुम्ही, अक्यूट करोनरी सिंड्रोम आणि स्टेबल इस्केमिक हार्ट डिसीज. स्टेबल इस्केमिक हार्ट डिसीज कसा डायग्नोज करायचा? पेशंट म्हणतो की मला इथून तिथे चाललं की छाती भरून येते, थांबलं पेन थांबतं. असं जर पेशंट रोज 2-3 किलोमीटर चालतोय, 4 किलोमीटर चालतोय, दॅट इज स्टेबल अंजायना. इट कॅन बी टोटली मॅनेज्ड विथ मेडिकल मॅनेजमेंट. व्हॉट इज द मेडिकल मॅनेजमेंट? ॲस्प्रिन, क्लोपिडोग्रेल, स्टॅटिन. आता स्टॅटिन तुम्ही इथं दिलं पेशंटला, व्हॉट इज द डोज ऑफ स्टॅटिन्स इन अक्यूट MI? ॲटोलॉस्टॅटिन शुड बी गिवन द डोज ऑफ 80 mg. दॅट इज टू बी गिवन ॲटलीस्ट फॉर 6 to 9 months. चौथं ड्रग आफ्टर एन अक्यूट MI इज ACE inhibitor. दॅट मीन्स कार्डेस किंवा रॅमिप्रिल, लिसोनोप्रिल. सो आणि नेक्स्ट ड्रग इज अ बीटा ब्लॉकर. सी 4 out of 10 patients of acute MI don't reach the hospital. Why? What kills the patient of MI? There is something called as ventricular tachycardia fibrillation. म्हणून जेवढे प्रॅक्टिशनर्स इथं बसले आणि ज्यांचं हॉस्पिटल आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट वी शुड हॅव इज डिफिब्रिलेटर. इफ अ पेशंट गोज इन टू कार्डियक अरेस्ट, डिफिब्रिलेटर इज द वन विच विल सेव्ह द पेशंट. त्याच्यामुळे ज्यांनी हॉस्पिटल काढले त्यांचा दुसरा एम असा पाहिजे की तुमच्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स पाहिजे. कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये डिफिब्रिलेटर पाहिजे. कारण डिफिब्रिलेटर जर पेशंटला शॉक नाही दिला, पेशंट इज नॉट गोइंग टू कम आउट. सो यू कॅन सेव्ह द. अमेरिकेसारख्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरसुद्धा ट्रेन आहे शॉक देण्याकरता. त्यामुळे आय थिंक यू शुड ट्रेन युअर इंटेन्सिव्हिस्ट एव्हरीबडी. यू शुड नो हाऊ टू डायग्नोज व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. असं एकदम केओटिक रिदम दिसतं, टोटली इरेग्युलर अँड पेशंट इज पल्सलेस. पेशंट गोज इन टू कार्डियक अरेस्ट. Another important critical point for the physicians and the senior practitioners sitting here is, तुमच्या जर कॅज्युअल्टीमध्ये पेशंट आला, पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये आहे, लाईन टोटली फ्लॅट आहे, आपण काय करतो? आता म्हणतो की पेशंट हॅज गॉन, काही करण्यात पॉईंट नाही. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमध्ये 2 स्टेजेस आहेत. इनिशियली यू कॅन सी रिदम ऑन द डिस्टिक इरेग्युलर, त्यावेळेला आपण शॉक करतो. आफ्टर 5 minutes दिस पेशंट डेव्हलप अ फ्लॅट लाईन. या 5 मिनिटामध्ये सुद्धा तुम्ही जर पेशंटला शॉक दिलं तर पेशंट कॅन स्टील कम आउट. सो व्हॉट इज द ट्रीटमेंट ऑफ कार्डियक अरेस्ट? शॉक, शॉक अँड शॉक. टू गो ऑन शॉकिंग द पेशंट टिल द पेशंट कम्स आउट. आपण फक्त कार्डियक मसाज देत असतो आणि देन ऑफकोर्स इंट्युबेशन, ॲड्रेनलिन आणि शिफ्ट द पेशंट टू द ICU. सो इफ इट इज अक्यूट MI, थ्रॉम्बोलाइज इमिजिएटली ऑर शिफ्ट टू ICU. इफ इट इज फार्माकोइन्युजिओथेरपी, थ्रॉम्बोलाइजेशनला केले, पेशंट सेटल जरी झाला, next day you send the patient to the bigger hospital. Like all the premier institutes have got facility for primary angioplasty. Like I am attached to Manipal, Sahyadri, NM Wadia. माझं क्लिनिक कल्याणनगरला आहे, तिथे आम्ही 2D echo हे ते करतो.
आता परवा डॉक्टर अजिंक्य तापकेरनी आपल्याकडची एक 91-year-old लेडी पाठवली. वेन शी केम टू एन एम वाडिया, हर पल्स वॉज 40, हर ब्लड प्रेशर वॉज 60. आणि तिला रिलेटिव्हशी बोलून इमिजिएटली आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टीला घेतलं. शी हॅड अ मॅसिव्ह इन्फिरियर वॉल मायोकार्डियल इन्फार्क्शन. आता इन्फिरियर मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये 2-3 ADF मध्ये ST एलिव्हेशन होतं. आम्ही तिला टेबलवर घेतल्यानंतर शी वॉज रेसलेस, शी वॉज सिटिंग अप, कारण 91-year-old इरिटेबल. आणि अँजिओग्राफी केल्यानंतर राईट कोरोनरी आर्टरी वॉज टोटली क्लोज्ड. तोपर्यंत आम्ही ब्लड लॅबमध्ये पाठवलं होतं. अँजिओप्लास्टी करताना आम्हाला रिपोर्ट आला की तिचं हेमोग्लोबिन वॉज 6 ग्रॅम. आता 6 ग्रॅम हेमोग्लोबिनला नॉर्मली वी डोंट टच द पेशंट ऑल्सो, बट वेन एव्हर देर इज अ मायोकार्डियल इन्फार्क्शन, व्हॉट इज द ट्रीटमेंट? ओपन द आर्टरी. तर आम्ही आर्टरी ओपन केली, पेसमेकर टाकला टेम्पररी, अँड आफ्टर द अँजिओप्लास्टी पेशंट केम आउट आणि सक्सेसफुली ती घरी गेली. सो प्रायमरी अँजिओप्लास्टी इज द मॅजिक. इट इज द बेस्ट ट्रीटमेंट अवेलेबल. तुमच्या कुठल्याही रिलेटिव्हला किंवा जवळच्या माणसाला जर MI बसला आणि जर पॉसिबल असेल, यू मस्ट डू अ प्रायमरी अँजिओप्लास्टी. सेकंड और थर्ड डे द पेशंट स्टार्ट्स वॉकिंग बिकॉज. आणि आता ते पेशंट परवा मी ज्या क्लिनिकला आल्या त्यांचं आपण 2D एको केलं. त्या पेशंटचं इजेक्शन फ्रॅक्शन इज 50%. सो इट हॅज कम डाऊन ओनली फ्रॉम 60 to 50. वाय? बिकॉज वी ओपन द आर्टरी इन टाईम अँड यू कॅन रिअली सेव्ह द लाईफ ऑफ अ पेशंट. त्याच्यानंतर दुसरं एक मी सांगू इच्छितो की मागे मी माझ्या एका इंडस्ट्रियलिस्ट मित्राबरोबर बसलो होतो. मी म्हटलं बाबा आता आम्ही 30 वर्ष झाले प्रॅक्टिस सुरू करून, पण आता खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे, भरपूर प्रॅक्टिशनर्स आहेत. तर ही टोल्ड मी वन सेंटेन्स, देर इज नो कॉम्पिटिशन टू गुड प्रॅक्टिस. त्याच्यावर मी सुरुवातीला जे म्हटलं, प्रत्येकालाच प्रॅक्टिस करायची, प्रत्येकालाच डेव्हलपमेंट पाहिजे. नवीन प्रॅक्टिशनरला वाटतं की माझी प्रॅक्टिस लवकर बसली पाहिजे आणि प्रत्येकालाच पेशन्स पाहिजे. पण वन ॲडवाईस आय वुड लाईक टू गिव्ह यू ऑल प्रॅक्टिशनर सिटिंग हिअर इज यू डू युअर प्रॅक्टिस ऑनेस्टली, डू जस्टिस टू द पेशंट. कारण थोडंसं आपल्याला अध्यात्माची पण मदत घ्यावी लागते. व्हॉट एव्हर यू गिव्ह दॅट कम्स बॅक. जसं आपल्याला भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलं आहे कर्मयोग. सो अल्टिमेटली आय थिंक जसं आपल्याला आपण हिपोक्रेटिस ओथ घेतो. व्हॉट इज हिपोक्रेटिस ओथ? काइंडलीनेस अँड कन्सर्न फॉर द पेशंट. वेन द पेशंट कम्स टू युअर क्लिनिक, ही कम्स विथ ग्रेट होप. सो डोंट टेक हिम फॉर अ राईड. त्या पेशंटकडनं तुम्हाला 4 पैसे कमी मिळतील, पण तो पेशंट जाऊन, स्पेशली मी म्हणतो की आय रिअली प्रिफर पेशंट फ्रॉम द पेरिफेरी बिकॉज दे आर ऑनेस्ट, दे आर फेथफुल टू यू, दे लिसन टू यू, ते तुम्हाला रिस्पेक्ट देतात. आमच्या तिकडे कल्याणीनगरला सिटीमध्ये दे अलाव शॉपर्स, फर्स्ट ओपिनियन, सेकंड ओपिनियन, दे डोंट माइंड गिविंग 1000, 5000. तर त्यामुळे सगळ्या प्रॅक्टिशनरनी जर ठरवलं की आपल्याला अनइथिकल प्रॅक्टिस करायची नाही, दॅट इज ऑल शॉर्ट टर्म, दॅट इज वाय यू एम फॉर एक्सेलन्स. सगळे CMEs अटेंड करा, तुम्ही तुमचं नॉलेज अप्लाय करा. त्यामुळं मी असं पाहिलं आहे की इव्हन सगळे प्रॅक्टिसनर इथं बसलेले बऱ्याच CMEsला असतात, पण अपग्रेडेशन ऑफ नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल, पूर्वी आपण डिस्प्लिन पेज टू गिव्ह 300 मिलीग्रॅम. नाव द मेंटेनन्स डोज ऑफ डिस्प्लिन इन MI इज 75 मिलीग्रॅम. अजून एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, अक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शनचा पेशंट ICUमध्ये आला, ॲडमिट झाला की आपण त्याला ऑक्सिजन लावतो. इवन प्रीमियर हॉस्पिटल्समध्ये मी पाहिले 24 तास झाले, 48 तास झाले, त्या पेशंटच्या नाकामध्ये ती ऑक्सिजनची नळी चालूच राहते. देर इज नो रोल ऑफ ऑक्सिजन इन मायोकार्डियल इन्फार्क्शन अनलेस देर इज हायपॉक्सिया आफ्टर फर्स्ट 6 hours. बिकॉज ऑक्सिजन इन्क्रीजेस द पेरिफेरल व्हॅस्क्युलर रेझिस्टन्स आणि त्याच्यामुळे उलट हार्टवरती लोड वाढतो. त्यामुळे पहिल्या काही तासानंतर ऑक्सिजनचा रोल नाही. पण हे अनलेस यू रीड यू डोंट नो. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, तुमच्याकडे इन्फिरियर वॉल मायोकार्डियल इन्फार्क्शनचा जर पेशंट आला, या पेशंट्सला शक्यतो खूप जर सिव्हिअर पेन असेल किंवा ब्लड प्रेशर जर खूप हाय असेल तरच, नाही तर यू शुड नॉट गिव्ह सबलिंग्वल आयसॉटिन. बिकॉज इन्फिरियर मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये सबलिंग्वल आयसॉटिन जर दिलं, यू कॅन हॅव सडन हायपोटेन्शन. फॉर दॅट मॅटर, तुमच्याकडे स्ट्रोकचा पेशंट आला 220/130 अँड देर आर 2 types ऑफ स्ट्रोक्स. One is ischemic stroke, second is hemorrhagic stroke. The only indication to lower the BP drastically is hemorrhagic stroke. Ischemic stroke म्हणजे आपण CT scan जर केला आणि त्याच्यामध्ये जर इन्फार्क्ट दिसला, there is no hemorrhage. You should not bring down the BP suddenly from 220 to 130. You have to reduce the BP slowly. Why?
because there is something called as a cerebral autoregulation. Brain has adjusted to that blood pressure. तुम्ही सडनली जर ब्लड प्रेशर 220 वरून जर 140 ला आणलं तर there can be cerebral hypoxia and patient can become unconscious. So these are the small things you have to understand basically, and that is why upgradation of knowledge is very important. नाही तर मग फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट थॉम्बोलाइज केला आहे, पेशंट म्हणतो मला आता बरं वाटतंय, मी काय तिकडे मोठ्या हॉस्पिटलला जात नाही, आणि स्ट्रेप्टोकायनेस जर दिलं, आर्टरी ओपन झालेली आहे, पेशंट कम्फर्टेबली चहा पितोय, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा there is something called as a reocclusion, म्हणजे त्या कोलेस्ट्रॉलच्या ब्लॉकवर पुन्हा क्लॉट फॉर्म होतो and patient can again have an MI, and that is why they have to do an angiography and find out where the block is. तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन टाईपचे एजंट्स आहेत. स्ट्रेप्टोकायनेसमुळं कॉम्प्लिकेशन रेट जास्त आहे, ॲलर्जी होऊ शकते, देर कॅन बी सेरेब्रल ब्लिडिंग, अँड दॅट इज वाय यू शुड यूज इलॅक्सिन. सो दीज स्मॉल थिंग्स आर इम्पॉर्टंट. नाव आय कम टू द क्रक्स ऑफ द प्रोग्राम टुडे. आजचा मी इव्हेंट जो पाहिला, मला ॲज अ कार्डिओलॉजिस्ट मला इतका आनंद झाला की तुम्ही सगळे प्रॅक्टिशनर्सनी आपल्या स्वतःला, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलांना हे सगळं ऑर्गनाईज करून एवढ्या ट्रॉफीज आणि स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेशन. फॉर एक्झाम्पल लेट मी टेल यू, मी 14 वर्ष मेडिसिनची प्रॅक्टिस केली. जहांगीरला माझी 3 दिवस ओपीडी होती, इंग्लॅक्सला 3 दिवस ओपीडी होती, आणि मग मी 14 वर्षानंतर पुन्हा स्टुडंट झालो आणि कार्डिओलॉजीचं प्रॅक्टिस केली. जेव्हा मी कार्डिओलॉजी एक्झाम द्यायला गेलो, सगळ्यांना वाटलं की मी तिथे एक्झामिनर म्हणून आलो आहे, पण आय पास माय कार्डिओलॉजी. वाय? बिकॉज आय हॅड पॅशन फॉर रीडिंग. नॉलेज असेल तर सगळं बेसिकली. सो यू शुड ऑलवेज 2 steps ahead. डोंट ट्राय टू गो द शॉर्टकट. आणि त्याच्यामुळे कार्डिओलॉजी अँड एक्सरसाइज ह्या विषयावर मी 2 मिनटं बोलतो की 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमुळे बाकीच्या कार्डिओलॉजिस्ट आणि माझ्यामध्ये काय फरक आहे. आय स्टील ट्राय टू प्रिव्हेंट एन MI. पैसे सगळ्यांना पाहिजे, अँजिओप्लास्टी केल्याशिवाय कार्डिओलॉजिस्टला पैसे मिळत नाही, पण एक सामाजिक बांधिलकी. तुम्ही जर 10 MI जर प्रिव्हेंट करू शकला तर त्याच्या पुण्याच्या जोरावर तुमच्याकडे आणखी 100 पेशंट येतील. तर त्याच्यामुळे एक्सरसाइज आणि हार्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सध्या आता परवा लोणीकरमध्ये अविनाश कर्ज नावाचा एक देवाचा अक्यूट मायोकार्डियल इन्फेक्शन. मला त्याच्या भावाचा फोन आला 3 दिवसापूर्वी की कोलॅप्स सडनली इन वाघोली ॲट लाईफलाईन हॉस्पिटल. पहिला ECG नॉर्मल, दुसरा ECG नॉर्मल. OPD ECG काढल्यानंतर तो चालत थोडा बाहेर पडला आणि कोलॅप्स झाला. व्हॉट इज द मेकॅनिझम? व्हेंटिक्युलर टॅकीकार्डिया. त्याच्या भावाचा मला फोन आला की सर, मी पेशंटला मणिपालला शिफ्ट करतोय. मी सगळं माझं काम सोडून मणिपालकडे निघालो. पेशंट वॉज ब्रॉट टू मणिपाल इन ए सिस्टम. ही वॉज इन कार्डियक अरेस्ट. 38-year-old बॉय. सांगायचं तात्पर्य काय? इन्सिडन्स ऑफ मायोकार्डियल इन्फॉर्क्शन, सडन कार्डियक डेथ्स इज इन्क्रीजिंग अलार्मिंगली. And let me tell you, by my 30 years of experience, all the executives, corporate people, high potential people, which includes doctors also, we are at highest risk in this community. शेतकरी जो सकाळी उठतो, डबा घेऊन जातो, दिवसभर शेतात काम करतो, संध्याकाळी 5 ला त्याचं काम संपलेलं असतं, संध्याकाळी त्याचं डोकं रिकामं असतं. ही इज मेंटली फ्री. आता पेरिफेरीमध्ये सुद्धा इन्सिडन्स वाढले. बट व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू ॲज अ प्रॅक्टिशनर, वी हॅव टू टेक केअर ऑफ आवर हेल्थ. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. आणि म्हणून हे तुम्ही जो उपक्रम राबवला आहे गेले कित्येक वर्ष, स्पोर्ट्स ट्रॉफीज, दिस इज रिअली अन इन्स्पिरेशन. आणि त्या छोट्या मुलांना ट्रॉफी देताना मला खूप आनंद झाला. तर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये हाऊ टू प्रिव्हेंट हार्ट अटॅक्स, देर इज समथिंग कॉल्ड ॲज अ करोनरी रिस्क प्रोफाईल. तुमच्याकडे पेशंट आल्यानंतर विचारतो की डॉक्टर मला हार्ट अटॅक येईल का? नंबर 1 इज एज. ॲज द एज इन्क्रीजेस द इन्सिडन्स ऑफ हार्ट अटॅक गोज अप. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर इज फॅमिली हिस्ट्री. व्हॉट इज अ पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री? तुमच्या आईला, वडिलांना, मामाला, फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह, पुरुष जर असेल लेस देन 55 years ऑफ एज, लेडी जर असेल तर लेस देन 50 years ऑफ एज, जर MI बसला असेल किंवा जर करोनरी आर्टरी डिसीज झाले असेल, दॅट इज अ स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री. थर्ड, डायबिटीज. हे बाकी तुम्हाला सगळं माहिती आहे. डायबिटीज, हायपर कोलेस्ट्रॉलिमिया, ओबेसिटी, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. सो देर आर 2 types ऑफ फॅक्टर्स, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. त्यामुळे रिव्हर्सिबल तुम्ही चेंज करू शकता.
माझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर गेल्या 25 वर्षामध्ये माझा रेकॉर्ड आहे. नेक्स्ट डेपासून पेशंटचं स्मोकिंग बंद होतं, टोबॅको बंद होतो, नाहीतर पुन्हा मी त्याला बघत नाही. किंवा बघत नाही म्हणण्यापेक्षा आता तुम्ही सगळे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक प्रॅक्टिशनर्स आहात, त्यामुळे नाडी परीक्षा ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मी खोटं सांगत नाही. इन्स्पाइट ऑफ बिईंग अन ॲलोपॅथिक डॉक्टर, आय हॅव गॉट ट्रिमेंडस रिस्पेक्ट फॉर आयुर्वेद, ॲलोपॅथी आणि नॅचरोपॅथी. म्हणून मी माझ्या पेशंटला सांगतो की निसर्गाने जो सायकल बनवलेली आहे, रात्र ही झोपण्याकरता असते आणि दिवस हे जागण्याकरता असते, आणि वी हॅव टू हॅव अ वर्क लाईफ बॅलन्स. त्यामुळं नाडी परीक्षा हे 13th सेंचुरीमध्ये डिस्क्राईब केलं आहे आयुर्वेदमध्ये. दॅट वॉज प्रॅक्टिस फ्रॉम 17th सेंचुरी. त्यावेळेला योगा, प्राणायाम, सुदर्शन क्रिया या बेसिसवरती नाडी परीक्षानंतर वरती डायग्नोसिस व्हायचं. आणि त्याच्यामुळे वन मेसेज आय वुड लाईक टू गिव्ह ऑल द प्रॅक्टिशनर सिटिंग हिअर, इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड डॉक्टर, यू शुड बिकम अ गुड क्लिनिशियन. नाहीतर डोकं दुखलं की सिटी स्कॅन करा, चेस्ट पेन घडलं की अँजिओग्राफी करा. दिस इज नॉट मेडिसिन. चेस्ट पेन म्हटलं की क्लिनिकली युअर डायग्नोसिस शुड बी कार्डियक पेन, नॉन कार्डियक पेन. तर तसं नाडी परीक्षेचं महत्त्व एवढं आहे की आत्तासुद्धा माझ्याकडे 2D एको मशीन आहे, स्ट्रेस टेस्ट मशीन आहे, बट स्टील unless I touch the pulse of the patient, take his blood pressure, see all his peripheral pulses, and don't take the patient for echo. For example, तुम्ही स्टेटो ठेवला आणि तुम्हाला जर एअरटिक सिनोसिसची मरमर लागली, मला माहीत असतं की एकोवरती मला काय बघायचं. अदरवाईज इट बिकम्स अ टेक्निशियन जॉब. त्यामुळे नाडी परीक्षेमध्ये जसं काही लोक अपॉइंटमेंट घेऊन मोठमोठ्या तुमच्या सिटीतल्या आयुर्वेद प्रॅक्टिशनर्सकडं लाईन लावून बसतात सकाळी, कारण ते एमटी स्टमकवर करायचं असतं, तो खाल्ल्यानंतर 3 तासांनी करायचं असतं. अर्ली मॉर्निंगमध्ये नाडी परीक्षा केली की डायग्नोसिस बरोबर येतं. तसं आमच्या DM किंवा DMP परीक्षेमध्ये, आता माझी DMची परीक्षा कुठे होती? लखनौमध्ये. त्यामुळे DMP इज मोर डिफिकल्ट दॅन DM. सो आय बिलीव्ह तुम्ही नुसत्या पल्सवरून सुद्धा पेशंटचा डायग्नोसिस करू शकता. यू कॅन डायग्नोज अनिमिया, यू कॅन डायग्नोज एअर्टिक रिगर्जिटेशन, कारण त्याच्यामध्ये रेट, रिदम, व्हॉल्यूम. त्यामुळे काही लोकांना वाटतं की आता ह्या क्लिनिकल एक्झामिनेशनला काही अर्थ नाही. तसं नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे 3 प्रकारच्या ज्या प्रवृत्ती सांगता, कफ, वात, पित्त, तसं आम्ही डिस्क्राईब करतो, टाईप ए पर्सनॅलिटी, टाईप ए पर्सनॅलिटी. आणि आय थिंक इट इज मोर इम्पॉर्टंट टू कम टू अ डायग्नोसिस. तसं तुम्ही पेशंटला जर सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, नाडी परीक्षेचे बरेच मी ॲज अ कार्डिओलॉजिस्ट और ॲज अ फिजिशियन प्रॅक्टिशनर मी तुम्हाला सांगतो की नाडी परीक्षेचं बरंच वास्ट डेफिनेशन आहे. फॉर एक्झाम्पल एक साधं की डॉक्टर तापकीरकडे एखादा पेशंट टेस्टचा रिपोर्ट घेऊन आला आणि एका कार्डिओलॉजिस्टने सांगितलं की अँजिओग्राफी करा, दुसऱ्या कार्डिओलॉजिस्टने सांगितलं की अँजिओग्राफीची गरज नाही, आणि ही कम्स टू डॉक्टर तापकीर. तर नाडी परीक्षा म्हणजे काय? पेशंट तुमच्या क्लिनिकमध्ये चालत आल्याबरोबर त्याची नाडी परीक्षा सुरू होते. पर्सनॅलिटी काय आहे, व्हॉट इज इज एक्सपेक्टेशन, कॉन्झर्वेटिव्ह आहे का ॲग्रेसिव्ह आहे. कारण जर आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपल्याला की हा अँजिओग्राफीला घाबरतोय का नाही घाबरत. पेशंट आपल्याला जर वाटलं की हा अँजिओग्राफीला घाबरतोय, तर यू शुड नॉट अटर द वर्ड ऑफ अँजिओग्राफी इन फ्रंट ऑफ इट. तुम्ही त्याला बघा, त्याला सांगा की ब्लॉकेजची शक्यता आहे, पण आपण आता ट्रीटमेंट चालू करू, एक्सरसाइज चालू करू, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू. दिस इज ऑल्सो लाईक नाडी परीक्षा. तर इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल प्रॅक्टिशनर, तुम्हाला पेशंटची नाडी ओळखता आली पाहिजे. आणि तो जर पेशंट जास्त अवेअरनेस आहे, तो 10 ठिकाणी गुगल करून आला आहे, त्याला माहिती आहे की अँजिओग्राफी स्ट्रेस टेस्ट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे, देन यू शुड ॲडवाइज इन अँजिओग्राफी. सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज. सो यू हॅव टू चेंज युअर अप्रोच टुवर्ड्स द पेशंट. फॉर एक्झाम्पल, काही लोक म्हणतात की नाही आता माझी प्रॅक्टिस चालण्याकरता बाहेर गर्दी करू, म्हणजे पेशंटला वाटेल की नाही माझी खूप गर्दी. तुम्ही पेशंटला सांगायचं की मी प्रत्येक पेशंट केअरफुली बघतो, म्हणून 4च पेशंट बाहेर बसले. सो आय गिव्ह जस्टिस टू द पेशंट. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज नाडी परीक्षा. सो मला सांगायचं तात्पर्य काय की बिफोर यू सेंड द पेशंट टू अ कन्सल्टंट, तुमचं डायग्नोसिस झालं पाहिजे, सगळ्या कंडिशन्स तुम्हाला डायग्नोज करता आल्या पाहिजे. अनदर क्लिनिकल थिंग आय वुड लाईक टू टेल यू, जास्त वेळ मी घेत नाही आता. हायपरटेन्शनची ट्रीटमेंट वर्षानुवर्ष आपण एकच गोळी लिहितोय, स्टॅम्लोबिटा किंवा ॲम्लोप्रेस 80. आता जगामध्ये हायपरटेन्शनच्या गाईडलाईन्समध्ये बीटा ब्लॉकर हे एकदम खाली आलेलं आहे. आत्ताच्या करंट ह्याच्याप्रमाणे इफ द पेशंट इज लेस दॅन 55 years of age, द ड्रग ऑफ चॉईस इज
ACE inhibitor or ARB, like telmisartan, losartan, that is called as ARB. If the patient is more than 55 years of age, drug of choice is calcium channel blocker, Stambo. Third drug is diuretic, that means CTD or hydrochlorothiazide. Beta blocker comes low on the list. त्याच्यामुळे हे सगळे गाईडलाईन्सचे अपग्रेडेशन असतं. हे जर केलं, कितीतरी इवन प्रॅक्टिशनरला माहीत नसतं की हायपर टेन्शन इज नॉट ओनली अ प्ले ऑफ फिगर्स. अल्टिमेटली हायपर टेन्शन किल्स बिकॉज ऑफ करोनरी डिसीज. हायपर टेन्शनमध्ये देर इज लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी, देर इज समथिंग कॉल्ड एज अ टार्गेट ऑर्गन डॅमेज. पेशंट आल्यानंतर जर टार्गेट ऑर्गन डॅमेज असेल, यू हॅव टू बी ॲग्रेसिव्ह. मग 2-3 ड्रग लागतात. सपोज यंग पेशंट तुमच्याकडे आला, तुम्ही एकदम 2-3 गोळ्या त्याला लिहून दिल्या, तो दुसऱ्या वेळेला तुमच्याकडे येणारच नाही. बिकॉज पेशंटला असं वाटतं की आत्ता जर गोळी चालू केली की मला आयुष्यभर गोळी खावी लागेल. तर काउन्सिलिंग ऑफ द पेशंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला सांगणं गरजेचं आहे की मी आज गोळी लिहितोय ते आयुष्यभरासाठी नाही. पण आत्ता जर तुझं BP जर 180-110 असेल आणि जर नाही ट्रीट केलं, यू विल कम बॅक टू द स्ट्रोक. सो I know in general practice there are 100 patients sitting outside. You don't have the time like a physician to give lot of time to the patients. पण तुम्ही जर हे practice जर केलं, it does not take more than 3 minutes to take a history. Elderly patient, 80-year-old, coming with sudden vomiting, big loose motions आणि profuse sweating, no chest pain. अशा प्रत्येक पेशंटचा ECG निघालाच पाहिजे. It could be acute myocardial infarction. मागे चंदननगरला एक पेशंट होता, पोलीस ऑफिसर. तो चक्कर येऊन खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याला मार लागला. ही हॅड अ हेड इंजरी. पेशंट वॉज रिफर्ड टू अ न्यूरोलॉजिस्ट. पेशंट वेंट टू अ CT स्कॅन सेंटर. तिकडे गर्दी होती. CT स्कॅन व्हायला तासभर लागला. CT स्कॅन झाला. CT स्कॅनमध्ये फार काही नव्हतं. पेशंट काय सेटल होईना. 3 तासानंतर ECG काढल्यानंतर इट वॉज अक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन. म्हणजे कार्डिओलॉजी पेशंट, he had ventricular tachycardia, he fell down, he had a head injury, he went. That is why history taking is important. So तुमच्या शिरूरसारख्या ठिकाणी, शिकारपूरसारख्या ठिकाणी, कोरेगाव ठिकाणी, if you are a good clinician, your diagnosis is perfect. So patient coming with fever, unless you know it is viral fever, it is dengue, it is malaria, it is typhoid, there is no point in just bombarding tablets, or there is no point in just bringing down the fever. So there is not shortcut to diagnosis. आणि त्याच्यामुळे ॲज अ क्लिनिशियन, क्लिनिकल डायग्नोसिस, कोऑप्टेशन ऑफ एओर्टा. 30 वर्षाचा मुलगा तुमच्याकडे क्लिनिकमध्ये आला, त्याचं ब्लड प्रेशर 250/140. चेक ऑल हिज 4 पल्सेस. कोऑप्टेशन ऑफ एओर्टा म्हणजे एओर्टामध्ये नॅरोईंग होतं. आता आपल्या पायाच्या ज्या आर्टरीज असतात त्या एओर्टामधूनच निघतात. तर तुम्हाला खालचे पल्स लागत नाही, फिबल पल्स लागतात. इमिजिएटली द डायग्नोसिस ऑफ कोऑप्टेशन इज मेड. You can do a CT angio and the diagnosis is made. आणखीन एक चेंज आता असा झाला आहे की आपण जे अर्ली ब्लॉकेजेस डायग्नोज करायला जे 2D echo करतो, स्ट्रेस टेस्ट करतो, स्ट्रेस टेस्टची ॲक्युरसी इज ओनली 80 to 90%. इफ द पेशंट इज टेलिंग यू की मला इथून तिथे चालल्यानंतर जर छाती दुखतंय आणि थांबल्यानंतर बरं वाटतंय, अशा पेशंटची जर स्ट्रेस टेस्ट कार्डिओलॉजिस्टनी निगेटिव्ह जरी लिहिली, यू शुड नॉट निग्लेक्ट द पेशंट. दिस कॅन 10% ऑफ पेशंट्स स्टील कॅन हॅव अ coronary lesion. Circumflex artery, there are 3 arteries in the heart, right coronary, left coronary आणि multi artery circumflex. Circumflex मध्ये जर ब्लॉक असेल आणि त्याची स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह जरी आली, you can still have a coronary. So you have to do a CT angio of the patient. आणि हे जर डायग्नोसिस तुम्ही लवकर केलं आणि तुमचं ब्लॉक सपोज 50% आहे and you put the patient on aspirin and statin, you can save the patient and prevent the block from becoming 50 to 80. सो दिस बऱ्याच वेळा तुमच्या क्लिनिकमध्ये पेशंट आला असेल, त्याला ट्रिपल वेसल डिसीज असतं. एखाद्या कार्डिओलॉजीने त्याला बायपास सांगितलं आणि तुम्ही त्याला अगदी उत्तम ट्रीटमेंट दिली, मेडिकल ट्रीटमेंट, बीटा ब्लॉकर, स्टॅटिन्स, आणि 5 वर्ष डाऊन द लाईन तो परत तुम्ही सांगतो की डॉक्टर तुम्ही मला बायपास सांगितलं आणि तरी मी चांगला आहे. याचा अर्थ काय की तुम्ही मेडिकल मॅनेजमेंट चांगली दिलेली आहे. सो दिस इज कॉल्ड एज स्टेबल CA. सो टू कट द स्टोरी शॉर्ट, once again, I thank Spandan Association for inviting me. I am really excited. You people are giving so much importance to sports. आणि मला इथं बोलवलं. माझं भाग्य आहे की आय वॉज द चीफ गेस्ट हिअर. आणि मला माहीत नव्हतं की स्पंदन असोसिएशन इतकं चांगले काम करते. सो आय रिअली कॉंग्रॅच्युलेट एव्हरीबडी अँड गिव्ह बेस्ट ऑफ लक टू ऑल द practitioners sitting here. And
थँक्यू फॉर द टाईम. थँक्यू व्हेरी मच.